हॅलो फ्रेंड्स, एक्सपर्ट द फिजिक्स चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रिव्हियस जे काही लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस बघितलेले आहेत आणि आजचं जे काही लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण ॲक्युरसी, प्रिसिजन अँड अनसर्टेनिटी बघणार होतो. पण तो जो काही टॉपिक आहे, तो जो पॉईंट आहे तो सिलेबसमधून रिड्यूस झालेला आहे. आता त्यानंतरचा जो काही टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत, ज्याचं नाव आहे एरर्स इन मेजरमेंट. एरर्स इन मेजरमेंट. मेजरमेंट करताना जे काही त्यामध्ये मेजरमेंटचे जे काही एरर आहेत करताना येणारे, तर ते एरर्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल एरर म्हणजे नेमकं काय तर ते आपण बघू. एरर जर हे एरर आहे, इट इज द डिफरन्स बिटवीन true value and measured value. True value and measured value म्हणजे हा काय आहे, एक प्रकारचा एरर म्हणजे काय आहे, डिफरन्स आहे. कशामधील डिफरन्स आहे? ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू मधला आणि कशाचा? मेजर्ड व्हॅल्यू मधला. तर यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ. आपण जर बाजारात जर गेलो आणि आपल्याला जर 1 किलो बटाटे घ्यायचे असेल, तर जो काही देणारा आहे बटाटे विक्रेता, तर तो जो काय आहे तो करेक्ट आपल्याला 1 किलो देतो का? तर ते काय होतं, किलो मध्ये ते काय होतं, थोडेसे जास्त होतील किंवा थोडेसे काय होतील, कमी होतील. मग हा जो काही डिफरन्स आहे त्याने मोजून जो आपल्याला देईल तर 1 किलो पेक्षा निश्चितच काय असणार आहे, जास्त असणार आहे त्याचं वजन. मग आता हा जो काही डिफरन्स आहे त्या दोघांमधला, म्हणजे त्यांनी जी काही मोजलेली व्हॅल्यू आहे ती काय झाली, मेजर्ड व्हॅल्यू. आपल्याला किती पाहिजे होती? 1 किलो म्हणजे 1 केजी पाहिजे होती, तर ती काय झाली, ट्रू व्हॅल्यू. मग या दोघांमधील जो काही डिफरन्स आहे तर त्याला आपण काय म्हणणार, तर एरर असं म्हणणार. तर हे सिंपल मेजरमेंट आहे. ट्रू व्हॅल्यू म्हणजेच काय, आपल्याला किती पाहिजे होते बटाटे, 1 किलो, म्हणजे ही काय झाली त्याची ट्रू व्हॅल्यू. त्याने जी काही दिली ती किती होती, 1 किलो पेक्षा जास्त होती. एक्झॅक्ट 1 किलो भरेल का ती? नाही, कमी असेल किंवा जास्त असेल. मग जी काही तो मेजर करेल ती काय झाली, त्याची मेजर व्हॅल्यू. आणि या दोघांमधील जो काही डिफरन्स असेल त्याला आपण काय म्हणणार, तर एरर असे म्हणणार. आता हा एरर नेमकं कशामुळे येतो, तर दिस इज ड्यू टू फॉल्टी मेजरमेंट. फॉल्टी मेजरमेंट लीड्स टू एरर. आता हे जे काही एरर्स आहेत तर हे एरर्स कशामुळे येत आहेत, तर फॉल्टी मेजरमेंट म्हणजेच काय, चुकीच्या मोजमापामुळे काय होत आहे, हे एरर काय आहे, सिस्टीम मध्ये येत आहे. आता दिस एरर इज ब्रॉडली क्लासिफाइड इनटू 2 कॅटेगरीज. आता हे जे काही एरर आहेत तर हे एरर 2 प्रकारे काय केलेले आहेत, क्लासिफाइड केलेले आहेत. ब्रॉडली क्लासिफाइड इनटू 2 कॅटेगरीज, 2 कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिली जी काही कॅटेगरी आहे ती आहे सिस्टमॅटिक एरर. आणि दुसरी जी काही कॅटेगरी आहे तिला आपण काय म्हणतो, तर रॅन्डम एरर. पहिली कॅटेगरी तिला मी काय म्हणतो, स्मॉल ए म्हणतो, आणि जी दुसरी कॅटेगरी आहे तिला काय म्हणतो, स्मॉल बी म्हणतो. आता सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय तर ते आपण बघूया. सिस्टमॅटिक एरर आर द एरर्स दॅट आर not determined by chance, but they are introduced by an inaccuracy. तर ते कशामुळे येतात, तर इनअॅक्युरसीमुळे. कशामधली, इन्व्हॉल्विंग आयदर observations or measurement process inherent to the system.
आता एक्झॅक्ट याचा मिनिंग काय आहे तो आपण बघूया. सिस्टमॅटिक एरर आर द एरर्स दॅट आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स. ते अचानक डिटरमाइन होतात का सिस्टीम मध्ये तर नाही, बट दे आर इंट्रोड्युस्ड बाय अन इनॲक्युरसी. तर ते कशामुळे इंट्रोड्यूस होतात तर इनॲक्युरसीमुळे. आता जी काही इनॲक्युरसी असेल तर ती कशामुळे असेल, आयदर ती कशामुळे येत असेल तर ऑब्झर्वेशनमुळे येत असेल किंवा जी काही मेजरमेंटची जी काही प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसमुळे. म्हणजेच काय, जे निरीक्षण आपण करतो तर ते निरीक्षण चुकीच्या निरीक्षणामुळे किंवा जी काही मेजरमेंट प्रोसेस आपण वापरतोय तर त्यामध्ये येणाऱ्या फॉल्टमुळे किंवा त्यामुळे काय होतं, ही इनॲक्युरसी काय आहे ते सिस्टीम मध्ये येत आहे. इनहरंट टू द सिस्टीम, जी काही मूळची सिस्टीम आहे तर त्यामध्ये ऑब्झर्वेशन असेल किंवा मेजरमेंट प्रोसेस असेल यामधली जी काही इनॲक्युरसी आहे तर त्यामुळे सिस्टीम मध्ये जे काही एरर येतील त्याला आपण काय म्हणणार तर सिस्टमॅटिक एरर म्हणणार. म्हणून आपण डेफिनेशन काय केलेली आहे, सिस्टमॅटिक एरर्स आर द एरर्स दॅट आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स. ते अचानकपणे येत आहेत का सिस्टीम मध्ये नाही, बट दे आर इंट्रोड्युस्ड बाय अन इनॲक्युरसी. तर ते कशामुळे येत आहेत तर इनॲक्युरसीमुळे. मग ती इनॲक्युरसी कशामधली असेल, आयदर ऑब्झर्वेशन मध्ये असेल किंवा मेजरमेंट जी काही प्रोसेस आहे तर त्यामधली असेल. इनहरंट टू द सिस्टीम कशामध्ये तर जी काही मूळची जी काही सिस्टीम आहे तर त्यामध्ये. याला आपण काय म्हणतो तर सिस्टमॅटिक एरर असं म्हणतो. आता हे जे काही सिस्टमॅटिक एरर्स आहेत तर ते कशामुळे येतात, सिस्टमॅटिक एरर आर ड्यू टू सिस्टमॅटिक errors are due to, first one is the imperfect calibration of the instrument. आता हे जे काही सिस्टमॅटिक एरर आहेत तर ते कशामुळे येतात, पहिलं जे काय इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट जे काय आहे ते व्यवस्थित मोजमाप जर घेत नसेल तर त्याच्यामुळे काय होतात, हे सिस्टमॅटिक एरर्स काय होतात सिस्टीम मध्ये येतात. दुसरे जे काय आहे तर समटाइम्स imperfect measurement in ऑब्झर्वेशन साठी जी काही प्रोसेस वापरली, इम्परफेक्ट मेजरमेंट इन ऑब्झर्वेशन मधलं जे काही इम्परफेक्ट मेजरमेंट आहे तर त्यामुळे पण काय होतात सिस्टमॅटिक एरर्स काय होतात सिस्टीम मध्ये इन्क्लूड होत असतात. आता हे जे काही सिस्टमॅटिक एरर आहे तर ते दोन कारणामुळे येतात. पहिलं जे काही कारण आहे ते आहे इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंटचं व्यवस्थित कॅलिब्रेशन, मोजमाप जर आपण इन्स्ट्रुमेंटद्वारे व्यवस्थित केलं नाही तर सिस्टमॅटिक एरर्स काय होतात त्या सिस्टीम मध्ये येतात. किंवा इम्परफेक्ट मेजरमेंट इन ऑब्झर्वेशन घेताना जर आपण व्यवस्थित मेजरमेंट घेऊन व्यवस्थित लक्ष देऊन जर ऑब्झर्वेशन घेऊन जर रीडिंग जर घेतल्या नाही, मेजरमेंट जर केलं नाही तर काय होतात सिस्टमॅटिक एरर्स सिस्टीम मध्ये काय होणार आहे इन्क्लूड होणार आहेत. तर आता हे जे सिस्टमॅटिक एरर्स आहे, दिस ऑल टाइप्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स आर लीड्स टू व्हाट, आयदर इन वन डायरेक्शन, कोणत्या तरी एका डायरेक्शनला, आयदर इन पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. एक तर ते कोणत्या डायरेक्शनला असतील, पॉझिटिव्ह डायरेक्शनला असतील किंवा पुढे असतील निगेटिव्ह डायरेक्शनला असतील. आता ते जे काही सिस्टमॅटिक एरर्स आहे, दीज एरर्स आर अगेन क्लासिफाईड इनटू, आता हे जे काही सिस्टमॅटिक एरर्स आहे तर ते परत क्लासिफाय करतो आपण तर ते तीन टाइप मध्ये. पहिला जो काही टाइप आहे तर त्याचा सिस्टमॅटिक एररचा तो आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एरर त्याच्या नावातच आहे इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे इन्स्ट्रुमेंट मधून येणारा एरर. मग आता या काय होला, दिस टाइप ऑफ एरर इज arises due to defective calibration of the instrument. म्हणजेच काय तर इन्स्ट्रुमेंटच्या चुकीच्या मोजमापामुळे जो काही डिफेक्ट येतो, जो काही मेजरमेंट मध्ये मोजमाप करताना जो काही डिफेक्ट येतो तर त्याला आपण काय म्हणतो तर इन्स्ट्रुमेंटल एरर. या इन्स्ट्रुमेंटच्या चुकीच्या मोजमापामुळे किंवा इन्स्ट्रुमेंटच्या
मध्ये डिफेक्ट असल्यामुळे जे काही मोजमाप चुकीचे येते तर त्याला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. याच्यासाठीचं सिंपल एक्झाम्पल आहे करेक्टिंग द झिरोइंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट. एक्झाम्पल काय आहे, करेक्टिंग द झिरोइंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला जर गेले तर तिथं पहा इन्स्ट्रक्शन्स लिहिलेलं असतात का झिरो चेक करा. म्हणजेच काय, तुम्ही ज्यावेळेस पेट्रोल टाकायचे आहे तर त्यावेळेस तिथे झिरो आहे का नाही ते चेक करायचं. म्हणजेच काय, करेक्टिंग द झिरोइंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. आता तिथं जर जे झिरो होत नसेल पेट्रोल टाकायच्या आधी जर ते झिरो होत नसेल तर त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय आहे, फॉल्ट आहे. दॅट इज इन्स्ट्रुमेंटल एरर. त्याला आपण काय म्हणणार, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणणार. किंवा जर आपण वजन काट्याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं, वजन काटा जर तुम्ही कोणत्याही प्रकारे वजन लोडच दिलेलं नाहीये आणि तरी जर ते काहीतरी व्हॅल्यू जर दाखवत असेल वजन काटा, तर तो त्याला आपण काय म्हणणार, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणणार. म्हणजे त्या वजन काट्यामध्ये काय आहे, काहीतरी एरर आहे. कारण त्या इन्स्ट्रुमेंटवर किंवा त्या वजन काट्यावर आपण कोणत्याही प्रकारचा लोड टाकलेला नाही, तरी पण ते काय करतंय, काहीतरी व्हॅल्यू दाखवत आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणणार, इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणणार. किंवा आणखीन जर त्याचं एक्झाम्पल बघायचं जर झालं तर सर्किट आहे, एखादं सर्किट आहे आणि त्याला आपण काय केलेलं आहे, ॲमीटर हे माहीतच असेल तुम्हाला. करंट मेजर करण्याच्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो, ॲमीटर असं म्हणतो. आता सर्किटला जर ॲमीटर कनेक्टच नसेल तरी ॲमीटरमध्ये रीडिंग दाखवत असेल काहीतरी 0.5 0.4 अशी काहीतरी रीडिंग जर दाखवत असेल तर निश्चितच त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय असला पाहिजे, फॉल्ट असला पाहिजे, काहीतरी एरर असला पाहिजे. दॅट इज इन्स्ट्रुमेंटल एरर. हे काय झाले, त्याचे एक्झाम्पल झाले. दुसरा जो काही सिस्टमॅटिक एररचा दुसरा जो काही टाइप आहे तो आहे एरर्स ड्यू टू imperfect experimental technique. आता हे जे काही एरर्स आहे, एरर्स ड्यू टू इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता नावातच दिलेलं आहे इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे जी काही एक्सपेरिमेंट करण्याची जी काही टेक्निक आहे तर ती तुमची परफेक्ट नाहीये, म्हणून सिस्टीम मध्ये जे काही एरर येतील त्याला आपण काय म्हणणार, इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक. एरर्स ड्यू टू इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता याच्यामध्ये जे काही एरर्स येणार आहेत तर ते काय असणार आहे, दिस इज ड्यू टू द इम्परफेक्ट टेक्निक. इम्परफेक्ट टेक्निक मुळे जे काही एरर येतील सिस्टीम मध्ये त्याला आपण काय म्हणणार, इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल जर आपण त्याच्यासाठी जर एक्झाम्पल जर घेतलं तर ते एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, द व्हॉल्यूम, मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड इन ए ग्रॅज्युएटेड ट्यूब. ग्रॅज्युएटेड ट्यूब मध्ये जर आपल्याला लिक्विडचं व्हॉल्यूम जर मेजर करायचं असेल तर ते व्हॉल्यूम मेजर करताना आपण त्याला व्हर्टिकली धरूनच मेजर करायचं आहे. जर आपण ग्रॅज्युएटेड ट्यूब कशी असते, फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचे असते आणि याच्यावर काय असतात, वेगवेगळे स्केल असतात. आता ही जी काय आहे ती व्हर्टिकल धरूनच आपण ते ॲक्युरेटली मेजर करू शकतो. जर त्याला आपण असं थोडंसं तिरकं वगैरे करून जर मेजर केलं तर ते काय येणार आहे, इनॲक्युरेट येणार आहे. दॅट इज एरर ड्यू टू इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक. त्याच्यासाठी जी काही परफेक्ट टेक्निक आहे ती काय काय आहे, ग्रॅज्युएटेड ट्यूब तुम्ही काय करायची आहे, व्हर्टिकल धरायची आहे आणि मग मेजर करायचं आहे. जर ते तुम्ही तिरकं करून जर मेजर केलं तर ते ॲक्युरेट येईल का, नाही, ते काय येईल, इनॲक्युरेट येईल. दॅट इज एरर ड्यू टू इम्परफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक. आणि त्याच्यासाठीचं एक्झाम्पल जे काय आहे, मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन ग्रॅज्युएटेड ट्यूब. आपल्याला माहितच आहे का, एरर इज क्लासिफाईड इनटू 2 कॅटेगरीज. आता हा जो काही एरर आहे तो 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिली जी काय आहे ती आहे सिस्टमॅटिक एरर. ऍक्च्युली हे आपण बघितलेलं आहे सिस्टमॅटिक एरर. अँड सेकंड वन इज द रँडम एरर. आता सिस्टमॅटिक एररची जी काही डेफिनेशन आहे ती बघितलेली आहे. सिस्टमॅटिक एरर जो काय आहे तो अगेन क्लासिफाईड इनटू 3 कॅटेगरीज. तो काय आहे, वेगवेगळ्या ज्या काही 3 कॅटेगरीज आहेत तर त्यामध्ये काय होतोय, डिवाइड होतोय. पहिली आहे इन्स्ट्रुमेंटल एरर,
instrumental error. Second one is the error due to imperfection in experimental technique. And third one is, this is first one, this is second one, and this is third one, personal error. पर्सनल एरर. आता हा जो काय इन्स्ट्रुमेंटल एरर आहे तो आपण बघितलेला आहे. दिस इज ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन इन इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट मध्ये असणाऱ्या डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन मुळे काय येतो, इन्स्ट्रुमेंटल एरर येतो. आणि त्यासाठीचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. एक्झाम्पल काय आहे त्याचं, करेक्टिंग झिरोइंग ऑफ द इक्वेशन. म्हणजेच काय, जर वजन काटा आपण बघितला तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोड आपण दिलेला नाही तरी पण ते काय वजन काटा काहीतरी काय दाखवतोय, रीडिंग दाखवतोय. तर ते काय झालं, त्याचं एक्झाम्पल झालेलं आहे इन्स्ट्रुमेंटल एररचं. नंतर जो काय एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता हा जो काही एरर आहे तो काय आहे, तो ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटची जी काही डिफेक्टिव्ह सेटिंग आहे तर त्यामुळे काय येतोय, हा एरर काय होतोय सिस्टीम मध्ये येत आहे. डिफेक्टिव्ह सेटिंग म्हणजे काय, याच्यासाठीच आपण एक्झाम्पल बघितलं. त्याच्यासाठी आपण बघितलं ग्रॅज्युएटेड ट्यूब. आता ही ग्रॅज्युएटेड ट्यूब आहे. द मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड इन ग्रॅज्युएटेड ट्यूब इज measured inaccurate if the graduated tube is held not vertical. म्हणजेच काय, जर ती ग्रॅज्युएटेड ट्यूब आपण जर व्हर्टिकल धरून जर मेजर केला त्याच्यामधले व्हॉल्यूम जो काय लिक्विडचा तर तो ॲक्युरेट येईल, तरच तो काही ॲक्युरेट येईल. तसा तो ॲक्युरेट येणार आहे का, नाही. जर तिरकी जर ग्रॅज्युएटेड ट्यूब धरली आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जर मेजर केला लिक्विडचा तर तो ॲक्युरेट येईल का, नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला ती ग्रॅज्युएटेड ट्यूब आहे तर ती काय करावं लागणार आहे, व्हर्टिकल धरावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल ही आहे ग्रॅज्युएटेड ट्यूब आणि ही काय आली, तुम्ही जर व्हर्टिकल धरून जर मेजर केली तरच हे ॲक्युरेटली मेजर करता येईल. जर तुम्ही अशा तिरकं जर धरलं तर त्याला ते ॲक्युरेट मेजरमेंट करेल का व्हॉल्यूम लिक्विडचा, तर नाही. नेक्स्ट वन इज द पर्सनल एरर. आता हा जो काही एरर आहे, दिस एरर इज ड्यू टू द फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर. हा कोणामुळे येतोय, तर ऑब्झर्वरचा जो काही फॉल्ट आहे त्यामुळे येतोय, किंवा त्याला आपण काय म्हणतो, केअरलेस ऑब्झर्वेशन. जो काही ऑब्झर्वर आहे त्याने जर निष्काळजीपणाने जर ऑब्झर्वेशन जर घेतलेले असतील तर त्यामुळे काय येतोय, पर्सनल एरर येतोय. आता हे जे काय झाले सिस्टमॅटिक एरर हे कशामुळे येतात, तर इनॲक्युरसी. कशामधली इनॲक्युरसी, आयदर कशामधली असेल, ती ऑब्झर्वेशन्स मधली असेल किंवा मेजरमेंट प्रोसेस जी काय आहे तर त्यामधली असेल. तर त्यामध्ये अगेन क्लासिफाईड इनटू 3 कॅटेगरीज. फर्स्ट इज इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर कशामुळे येतोय, तर डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन इन इन्स्ट्रुमेंट. जर इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी डिफेक्ट असेल तर इन्स्ट्रुमेंटल एरर. नेक्स्ट वन इज एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. एक्सपेरिमेंट करत असताना किंवा आता त्यासाठी आपण ग्रॅज्युएटेड ट्यूबचं एक्झाम्पल जर घेतलं तर याचा ग्रॅज्युएटेड ट्यूब मध्ये काय करायचं आहे, लिक्विडचं व्हॉल्यूम आपल्याला मेजर करायचं आहे. तर तो ग्रॅज्युएटेड ट्यूब आपण टेक्निक काय वापरणार, का तिला व्हर्टिकल धरणार आणि मगच त्याचं व्हॉल्यूम आपण काय करणार, मेजर करणार. तिला जर आपण तिरकं धरलं तर व्हॉल्यूम आपल्याला ॲक्युरेट मेजर करता येईल का, नाही. म्हणजे इनॲक्युरेट मेजर होईल जर ती तिरकी आपण जर धरली तर. दॅट इज एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. इम्परफेक्ट टेक्निक जर वापरली आपण एक्सपेरिमेंट करताना तर त्यामध्ये काय होतं, एरर येतो. नेक्स्ट वन इज द पर्सनल एरर. हा एरर जो काय आहे तो ड्यू टू द फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. म्हणजेच काय, जो निरीक्षण करणार आहे तर त्याच्या फॉल्टमुळे, त्याच्या चुकीमुळे हा एरर काय होतोय, सिस्टीम मध्ये येत आहे. केअरलेस. मग आता त्याच्यासाठी ऑब्झर्वर काय, केअरलेस ऑब्झर्वेशन. त्याचे ऑब्झर्वेशन जर निष्काळजीपणे जर त्याने घेतलेले असतील तर त्याच्यामध्ये काय येणार आहे, एरर येणार आहे. तो कोणता एरर असेल, पर्सनल एरर. असे 3 प्रकारचे एरर आपण बघितलेले आहेत.
आता हे जे तिन्ही जे काही एरर आहे ते आपण काय करू शकतो, मिनिमाइज. हे सगळ्या गोष्टी जे काय आहे आपल्या हातात आहे. इन्स्ट्रुमेंटल एरर आपण इन्स्ट्रुमेंट ऍडजस्ट करून या एररला काय करू शकतो, कमी करू शकतो. एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक म्हणजेच काय, आपण काय करणार, इन्स्ट्रुमेंट एक्सपेरिमेंटल टेक्निक, योग्य ती एक्सपेरिमेंटल टेक्निकचा यूज करून आपण काय करणार, त्याचे व्हॉल्यूम वगैरे जो काय लिक्विडचा तो मेजर करणार. आणि असं जर केलं आपण तर हा एरर जो काय आहे तो काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. पर्सनल एरर आपण जर केअरफुली जर ऑब्झर्वेशन्स केले तर हा एरर सुद्धा आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो, कमी करू शकतो. म्हणजे हा जो काही सिस्टमॅटिक एरर आहे याला आपण मिनिमाइज करू शकतो. कसं, तर आपण काय करणार, ऑब्झर्वेशन केअरफुली घेणार, नंतर जी काही टेक्निक एक्सपेरिमेंटल टेक्निक वापरणार ती काय वापरणार, ॲक्युरेट टेक्निक वापरणार. आणि जो काही एक्सपेरिमेंटल किंवा इन्स्ट्रुमेंटल जो काही फॉल्ट आहे, इन्स्ट्रुमेंट जे काय आहे ते झिरोवर नेहमी काय करणार तुम्ही, ऍडजस्ट करणार. किंवा इन्स्ट्रुमेंटमध्ये जो काही फॉल्ट असेल ते काय करणार तुम्ही, ऍडजस्ट करणार. यानुसार आपण हा जो एरर आहे सिस्टमॅटिक एरर हा मिनिमाइज करू शकतो. आता जो पाहायचा आहे आपल्याला तो आहे रॅन्डम एरर. आता हा जो काही रॅन्डम एरर आहे तर दिस इज ड्यू टू, रॅन्डम एरर इज ड्यू टू व्हेरिएशन्स इन कंडिशन. ज्या काही कंडिशन मध्ये जर व्हेरिएशन्स होत असतील, कंडिशन व्हॅरी जर होत असतील तरच आता हा काय येणार आहे, रॅन्डम एरर या ठिकाणी येणार आहे. आणि हा एरर आपण काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो, कमी करू शकतो. कसा रिड्यूस करणार तुम्ही, का नंबर ऑफ टाइम्स तुम्ही काय करणार, जे काही ऑब्झर्वेशन आहे ते नंबर ऑफ टाइम्स काय करणार, रिपीट करणार. आणि नंबर ऑफ टाइम्स रिपीट केल्यानंतर जे काय ऑब्झर्वेशन येतील त्याचा काय घेणार तुम्ही, ॲव्हरेज घेणार किंवा त्याचा काय घेणार तुम्ही, मीन घेणार. आणि हा मीन घेतला तर तुम्ही काय होणार आहे, हा जो काही एरर आहे तो हा काय करू शकता, रॅन्डम एरर हा रिड्यूस करू शकता. त्याच्या नावातच आहे रॅन्डम एरर म्हणजेच काय, तर ज्याला कोणत्याही प्रकारचा विशिष्ट असा पॅटर्न नाहीये. आता हा कशामुळे येतोय, ड्यू टू व्हेरिएशन्स इन कंडिशन, कंडिशन मध्ये व्हेरिएशन आल्यामुळे. आता कोणकोणत्या कंडिशन असतील, फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, आपला एक्सपेरिमेंट हा टेम्परेचरची संदर्भात असेल तर जसं ॲटमॉस्फिअर चेंज होणार आहे तसं टेम्परेचर पण काय होणार आहे, तर चेंज होणार आहे. म्हणजेच काय, ही कंडिशन झाली, टेम्परेचर चेंज झाल्यानंतर त्याचे जे काही रिडिंग येणार आहे, जे काही ऑब्झर्वेशन्स असणार आहे ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग आपल्याला त्यासाठी आपल्याला मल्टिपल टाइम्स काय घ्यावं लागणार आहे, ऑब्झर्वेशन. आणि त्याचे जर ॲव्हरेज आपण घेतलं तर आपण हा रॅन्डम एरर काय करू शकतो, तर कमी करू शकतो. किंवा मग काय असेल, आपला एक्सपेरिमेंट हा गॅसशी रिलेटेड असेल तर त्या गॅसचं जे काही प्रेशर आहे तर ते जर व्हॅरी जर झालं तरी आपल्या काय होणार आहे, तर हा रॅन्डम एरर त्या ठिकाणी काय होणार आहे, इंट्रोड्यूस होणार आहे. तर अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे एक्झाम्पल आहे. किंवा मग आपला जर एक्सपेरिमेंट हा इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड असेल तर जसं जसं व्होल्टेज व्हॅरी होईल तसं आपले जे काही रिडिंग्स वगैरे आहे, ऑब्झर्वेशन आहे तर ते काय होणार आहे, तर चेंज होणार आहे. आणि त्यासाठी एकच, तर आपण काय करणार, जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते काय करणार, रिपीट करणार. आणि त्या सगळ्यांचं ऑब्झर्वेशनचं काय घेणार, ॲव्हरेज घेणार. म्हणजे हा रॅन्डम एरर जो काय येणार हा काय होणार आहे, तर कमी होणार आहे. अशा पद्धतीने आपण रॅन्डम एरर काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो. आता ही झाली ओव्हरऑल एरर्स ऑफ मेजरमेंट, एरर्स इन मेजरमेंटची काय झाली, थिअरी झालेली. एरर म्हणजे काय, त्यामध्ये आपण बघितलं एररचे दोन टाईप पडतात. पहिला टाईप आहे सिस्टमॅटिक एरर, दुसरा टाईप आहे रॅन्डम एरर. सिस्टमॅटिक एरर मध्ये परत तीन टाईप पडतात. आता हा सिस्टमॅटिक एरर कशामुळे येतो, इनॲक्युरसी कशामधली, ऑब्झर्वेशन मधली असेल किंवा मेजरमेंट मधली असेल, ते याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर त्याचे तीन टाईप, इन्स्ट्रुमेंटल एरर, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, अँड थर्ड वन इज द पर्सनल एरर. इन्स्ट्रुमेंटेशन एरर कसं येतो, ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन इन इन्स्ट्रुमेंट, इन्स्ट्रुमेंट मधले जे काही डिफेक्ट्स आहेत तर त्यामुळे जो काही एरर येतो तो असणार आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, हा जो एरर आहे तो डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट, तर इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही व्यवस्थित सेट केलं नाही तर त्यामुळे जो काही एरर येतो तो हा एरर. नेक्स्ट वन इज द पर्सनल एरर. आता हा आपल्या चुकीमुळे येतो, जो काही ऑब्झर्वर आहे त्याच्या फॉल्टमुळे, त्याच्या निष्काळजीपणाने जे काही ऑब्झर्वेशन त्याने घेतलेले आहेत तर त्यामुळे जो काही एरर येतो तो काय आहे, पर्सनल एरर. आणि तिन्ही प्रकारचे जे काही एरर आहेत तर हे एरर आपण मिनिमाइज करू शकतो, म्हणजेच कमी करू शकतो. नेक्स्ट वन इज, आता हा झाला सिस्टमॅटिक एरर. पुढचा जो काय आहे तो काय आहे, रॅन्डम एरर. रॅन्डम एरर हा कशामुळे येतो, व्हेरिएशन्स इन कंडिशन, ज्या काही कंडिशन आहे वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटसाठीच्या त्या कंडिशन जर व्हॅरी झाल्या तर काय होणार आहे, हा रॅन्डम एरर त्या ठिकाणी येणार आहे. रॅन्डम म्हणजेच काय, ज्याला कोणत्याही प्रकारचा विशिष्ट असा पॅटर्न नाही. त्यासाठी जे एक्झाम्पल आपण बघितले, जर
टेम्परेचर आहे सराउंडिंगचं, ते टेम्परेचर जर चेंज होत असेल आणि आपला एक्सपेरिमेंट जर टेम्परेचरच्या कंडिशनवर डिपेंड जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ टाइम्स तो काय करावा लागणार आहे, ऑब्झर्वेशन घ्यावा लागणार आहे आणि त्याचा ॲव्हरेज आपण जर घेतला तर आपण या प्रकारचा जो काही रॅन्डम एरर आहे हा रिमूव्ह करू शकतो किंवा कमी करू शकतो. एरर्स इन मेजरमेंट आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत एस्टिमेशन ऑफ एरर्स. आता एरर काय करायचे आहे, आपल्याला एस्टिमेट करायचे आहे. एस्टिमेशन ऑफ एरर्स. त्यासाठी सिंपल एक एक्झाम्पल आपण समजा जर आपण काय केलं, एखादा एक्सपेरिमेंट जर आपण करीत असलो तर तो काय करणार आहे, त्याची जी काही रीडिंग्स आहेत ते काय करणार, आपण रेकॉर्ड करणार आणि ते रिपीटेडली रेकॉर्ड करणार. कोणत्या तरी एका फिजिकल क्वांटिटीच्या ज्या काही रीडिंग आपण घेणार आहोत तो एक्सपेरिमेंट आपण रिपीट करणार आहे. ती फिजिकल क्वांटिटीच्या रेकॉर्डिंग ज्या काय आहेत आपल्याकडच्या त्या रीडिंग्स आहेत, त्या रीडिंग्स आपण काय करणार आहेत तर रिपीट करणार आहेत. आणि मग त्यानुसार जर तो एक्सपेरिमेंट जर आपण रिपीट केला, ती फिजिकल क्वांटिटी जी काय आहे ती सारखी काय केली आपण मेजर जर केली तर त्याच्या रीडिंग्स आपल्याला भेटतील. तर त्या रीडिंग्स कशा असेल, पहिल्यांदा मेजर केली तर तुम्हाला काय भेटली, A1 ही रीडिंग भेटली. नंतर मेजर केली तर तुम्हाला काय भेटली, A2 रीडिंग भेटली. नंतर A3. असा तुम्ही n टाइम्स जर काय केली त्याची रीडिंग जर घेतली तर तुम्हाला काय भेटतील, AN एवढ्या काय भेटणार आहेत तर रीडिंग भेटणार आहेत. किती भेटणार आहेत, AN एवढ्या. पहिल्यांदा रीडिंग घेतली तुम्ही तर A1 भेटली, दुसऱ्यांदा घेतली A2 रीडिंग भेटली, तिसऱ्यांदा घेतली A3. पण अशा नंबर ऑफ टाइम्स तुम्ही काय घेतलेल्या आहेत, रीडिंग घेतलेल्या आहेत, म्हणजे AN तुम्हाला काय भेटलेल्या आहेत, रीडिंग भेटलेल्या आहेत. तर याचा जर तुम्ही अरिथमॅटिक मीन जर काढला, अरिथमॅटिक मीन, आता हे सरासरी किंवा गणितीय माध्य ज्याला आपण म्हणतो, तर हा तुमचा 10वीला झालेला आहे. अरिथमॅटिक मीन जर काढला याचं तर काय येईल, ए सफिक्स मीन विच इज इक्वल टू. आता अरिथमॅटिक मीन म्हणजेच काय, या सगळ्याच्या काही टर्म्स याची काय करतो आपण, बेरीज करतो. दॅट इज A1 प्लस A2 प्लस A3 अँड सो ऑन प्लस AN डिवायडेड बाय सगळ्या टर्मची बेरीज करतो आणि किती वेळा ते टर्म्स आहेत तो त्या रेकॉर्डिंग किती वेळा आपण घेतलेला आहे त्या नंबरनी काय करतो, डिवाइड करतो. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, अशा किती टाइम्स घेतल्या आपण, n टाइम्स घेतल्या, म्हणून n नी काय करणार, डिवाइड करणार. हा काय झाला तुमचा अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीन विच इज इक्वल टू A1 प्लस A2. किती वेळा आपण त्या रीडिंग घेतलेला आहे त्या सर्व रीडिंगची काय करणार, बेरीज करणार. डिवायडेड वेळ किती टाइम्स आपण त्या रीडिंग घेतलेला आहे त्या नंबरनं काय करणार, डिवाइड करणार. ज्या काही रीडिंग घेतलेला आहे त्या सर्व रीडिंगची आपण काय करणार, ऍडिशन घेणार. दॅट इज बेरीज. आणि आपण काय करणार, जेवढ्या टर्म्स आहेत त्या टर्म्सनी काय करणार, किती टर्म्स आहेत त्या टर्म्सनी काय करणार, डिवाइड करणार. किती आहेत, 1 2 3 अप टू n टर्म्स आहे म्हणून n नी डिवाइड केला आणि या सगळ्या टर्मची काय घेतली आपण, ऍडिशन. याला आपण काय म्हणतो, अरिथमॅटिक मीन असं म्हणतो. आता या सर्व टर्म्स ज्या काय आहे याच्यासाठी आपण स्पेशल काय करू शकतो, यूज करू शकतो. आता इथे काहीच नाही, म्हणजे काय आहे, 1 आहे आणि हा डिवाइडला काय आहे, n आहे. हे सगळं काय मी केलं, सेपरेट केलं. आता हा ये सफिक्सला काय आहे 1, इथे सफिक्सला काय आहे 2, इथे सफिक्सला काय आहे 3 अँड सो ऑन. इथे सफिक्सला काय आहे n, म्हणजे 1 ते n पर्यंत काय आहेत, ये ची जी काय आहेत त्या काय आता व्हॅरी होत आहेत, म्हणून मी इथं काय घेतला ये. आता 1 to n होत आहे म्हणून इथं मला काहीतरी काय घ्यावं लागणार आहे, एखादं व्हेरिएबल घ्यावं लागणार आहे. ते काय घेतलं मी, आय घेतलं. या सगळ्यांची काय आहे, बेरीज, म्हणून काय घेतलं मी, समेशन घेतलं. समेशन म्हणजे काय, इथं प्रत्येक टर्मची काय आहे, ऍडिशन आहे, बेरीज आहे, म्हणून मी इथं काय घेतलं, समेशनचं साइन घेतलं. याला काय म्हणणार, समेशन. आता हा जो आय घेतलेला आहे हा आय कुठून आहे, 1 पासून तर n पर्यंत, म्हणून इथं लिहिणार आय व्हेरीज फ्रॉम 1 to n. म्हणजे काय, हा 1/n तसाच, समेशन ओव्हर हा ए व्हेरिएबल तसाच, ए जो काय आहे तो तसाच, आणि हा आय, तो आय जो काय आहे हा व्हॅरी होतोय 1 2 3 अप टू n, म्हणून आय विच इज इक्वल टू 1 to n, म्हणून समेशन. या सगळ्यांची काय आहे, बेरीज, म्हणून काय समेशन घेतलं आपण. हा ए जो काय आहे तो 1 to कुठपर्यंत आहे, n पर्यंत, म्हणून इथं आय घेतला आणि तो आय व्हॅरी होताना दाखवला किती, 1 to n. दॅट इज हे काय झालं तुमचं ए मीन. म्हणजेच काय, अरिथमॅटिक मीन जे काय ए मीन झाला तुमचा, किती आहे तो 1/n समेशन ओव्हर आय रन्स फ्रॉम 1 to n ए आय. याला इक्वेशन काय म्हणणार मी, स्टार इक्वेशन म्हणणार. आता यानंतर जो काय आहे तर तो काय आहे, ऍब्सोल्यूट एरर.
काय आहे ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर काय असतो, द मॅग्निट्यूड ऑफ difference between mean value and each individual value. म्हणजेच काय, हा काय आहे ऍब्सोल्यूट एरर, हा काय आहे डिफरन्स आहे. कोणत्या दोन व्हॅल्यू मधला डिफरन्स आहे, मीन व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू. A1 असेल, A2 असेल, A3 असेल, A4 असेल, A5 असेल अप टू AN, या सगळ्या काय झाल्या इंडिव्हिज्युअल म्हणजे सेपरेट A1 सेपरेट, A2 सेपरेट, A3 सेपरेट असे, ती काय झाली इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मग काय ऍब्सोल्यूट एरर काय आहे, द मॅग्निट्यूड ऑफ, काय घ्यायचं त्याचा आपल्याला मॅग्निट्यूड घ्यायचा, कशाचा, डिफरन्स बिटवीन, कोणत्या दोन व्हॅल्यू मधला डिफरन्स, मीन व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, या दोघांमधला डिफरन्सचा मॅग्निट्यूड जो काय असेल त्याला आपण काय म्हणणार, तर ऍब्सोल्यूट एरर असं म्हणणार. आता ऍब्सोल्यूट एरर A1 ही काय आहे, ती इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू आहे सपोज, मग त्याचा ऍब्सोल्यूट एरर कसा दाखवणार, डेल्टा A1 हा काय झाला त्याचा ऍब्सोल्यूट एरर. A1 ही काय झाली त्याची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू जी काय आहे ती काय आहे A1, आणि त्याचा ऍब्सोल्यूट एरर काय झाला, मग ऍब्सोल्यूट एरर इज डेल्टा A1, याला काय म्हणणार तुम्ही डेल्टा, आणि हा काय असणार आहे A1. डेल्टा A1 काय असेल तुमचा ऍब्सोल्यूट एरर. मग आता A1 साठी ऍब्सोल्यूट एरर काय येईल, डेल्टा A1 which is equal to A1 या टर्म साठी ऍब्सोल्यूट एरर, A1 साठी ऍब्सोल्यूट एरर काय येईल डेल्टा A1, A2 साठी ऍब्सोल्यूट एरर काय येईल डेल्टा A2. असं जर AN साठी जर केलं तर AN साठी ऍब्सोल्यूट एरर काय येईल डेल्टा AN. म्हणून इथं घेतलेलं आहे ऍब्सोल्यूट एरर डेल्टा A1 which is equal to, ऍब्सोल्यूट एरर बघायचा आहे आपल्याला. म्हणतो ऍब्सोल्यूट एरर डेफिनेशन नुसार काय आहे, मीन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू मधला डिफरन्स. मीन व्हॅल्यू काय आहे आपली A मीन which is equal to 1/n समेशन ओव्हर I रन्स फ्रॉम 1 to n AI ही व्हॅल्यू आहे, याचा काय डिफरन्स म्हणजेच काय त्याचा काय मॅग्निट्यूड, त्याचा काय मॅग्निट्यूड म्हणून मॉड्यूल घेतला आपण. नंतर काय येणार त्याच्यात A मीन मायनस मीन व्हॅल्यू घेतली आपण, काय आहे मीन व्हॅल्यू A मीन, आणि त्याच बघायची काय सबट्रॅक्शन कोणासोबत इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू काय आहे A1. ऍब्सोल्यूट एरर कशाचा फाइंड करायचा आपल्याला A1 चा, मग त्यासाठी इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू काय आहे A1, म्हणून इथं काय घेतलं A1 घेतलं. नंतर फॉर A2 साठी काय येईल ऍब्सोल्यूट एरर फॉर A2 which is equal to A मीन मॅग्निट्यूड घेणार A मीन मायनस A2, म्हणजेच काय डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. आहे का डिफरन्स आहे कशाचा, मीन व्हॅल्यू आणि ही काय इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. A2 साठी ऍब्सोल्यूट एरर काढायचा असेल तर इथं काय येणार A2 येणार. A1 साठी ऍब्सोल्यूट एरर काढायचा असेल तर इथं काय येणार A1 येणार. फॉर AN असं जर AN साठी काढायचं असेल तर ऍब्सोल्यूट एरर फॉर AN which is equal to AN साठी ऍब्सोल्यूट एरर काय येईल मॅग्निट्यूड ऑफ A मीन म्हणजेच काय डिफरन्स म्हणजे काय सबट्रॅक्शन कोणामधली मीन व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू घेतली इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू काय येईल AN साठी ही AN, हे काय झालं त्याच्यासाठीचे ऍब्सोल्यूट एरर. आता काय करणार तुम्ही मीन ऍब्सोल्यूट एरर काढणार. मीन ऍब्सोल्यूट एरर काय असेल अरिथमॅटिक मीन ऑफ, इट इज द अरिथमॅटिक मीन ऑफ ऍब्सोल्यूट एरर. जो काही ऍब्सोल्यूट एरर आहे डेल्टा A1 असेल, डेल्टा A2 असेल अँड सो ऑन डेल्टा AN असेल, या सगळ्यांचा तुम्ही काय घेणार अरिथमॅटिक मीन घेणार, आणि त्यावरून तुम्हाला काय भेटेल मीन ऍब्सोल्यूट एरर. मग तुम्ही काय घेणार मीन ऍब्सोल्यूट एरर कसा दाखवणार आपण डेल्टा A मीन which is equal to मीन ऍब्सोल्यूट एरर जो काय आहे तो कसा दाखवणार डेल्टा A मीन which is equal to काय अरिथमॅटिक मीन घेणार कशाचं ऍब्सोल्यूट एरर काय आहे डेल्टा A1 डेल्टा A2 अँड सो ऑन डेल्टा AN, म्हणजेच काय डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस अँड सो ऑन प्लस डेल्टा AN डिवायडेड बाय किती टाइम्स आहे त्यांचे ऍडिशन, किती टर्म्स आहे n टर्म्स आहे, म्हणून डिवायडेड बाय काय घेणार n घेणार.
आता इथं परत तेच वापरणार विच इज इक्वल टू, इथं काहीच नाही म्हणजे काय 1 डिवाइडला काय एन, हा 1/n काय घेतला बाहेर, इथं काय a1, इथं काय a2 अँड सो ऑन, इथं काय an, म्हणजेच काय समेशन ओव्हर. आता काय येणार इथं डेल्टा ए आय, आता इथं काय देणार ए आय, सफिक्सला काय घेतला आपण आय घेतला, मग आय कुठून कुठे असेल 1 to n, दॅट इज आय व्हेरीज फ्रॉम 1 to n. हे काय झालं डेल्टा ए मीन ऍब्सोल्यूट एरर झाला. हा काय असेल मीन ऍब्सोल्यूट एरर, याला काय म्हणणार तुम्ही मीन ऍब्सोल्यूट एरर.